काय तर काही बघा भरलंय बघा इकडे. ए भरलंय बघ इकडे लेफ्ट साईडला. काळे काळे ढग झालेत बाबा. हो 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 पूर्ण काळे ढग. बिल्डिंग तिकडे दिसतच नाहीयेत. आई शप्पथ, आज पावसाचा काहीतरी जबरदस्त तुमच्या ना. एअरपोर्टला पाणी भरलं की काय? पूर्ण भिजायला आलंय. रेन पॅन्ट आहे आणि बघा पूर्ण ओलं झालंय. आता मी विचार माझा हा आहे की आता ना जॅकेट घालणारच नाही. जॅकेट मित्रांनो, घाई गडबडीत मी घड्याळ घालायला विसरलो. पण आता तेवढी हिंमत नाही माझी 4 माळे चढून वरती जावं म्हटलं. ते आता कॅन्सल केलं. आत्ता 4 दिवसांनी बाईक सर्व्हिस केली. 4 दिवस अगोदर 4 दिवस बाईक ना भिजत होती, कंटिन्यू भिजत होती. कारण खतरनाक पाऊस पडला, मुसळधार. आणि आमच्या इथे ना इथे सगळीकडे पाणी भरलेलं. इथे सगळीकडे पाणी भरतं आमच्या सोसायटीत. त्यानंतर मी ठरवलं की म्हटलं आपल्याला एक राईड छोटीशी केली पाहिजे लडाख नंतर आपले मित्रमंडळींना भेटण्यासाठी. तर म्हटलं 5 तारीख योग्य होती. कारण प्रत्येक संडेमध्ये कोणाचे काहीतरी प्रॉब्लेम असतात, पण मला नंतर पॉसिबल होणार नाही. त्यामुळे म्हटलं हा संडे योग्य आहे आणि ह्या संडेला आम्ही प्लॅन केला. आता जाताना बोलू, फ्यूल लो आहे त्यामुळे आता जाताना मला पेट्रोल भरलं पाहिजे. 7 वाजलेत. आपले पार्टनर बाहेर वाट बघतायत. आपण आता इथून निघू. पाऊस येतोय, रेनकोट घातला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्ध मोरया. आता प्रवास सुखद होऊ दे. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा बाहेर आलो आणि माझ्या मित्राच्या इथे आलो. तर इथे आम्ही किती जण आहोत बघा. आणि आपला मेन पार्टनर आला आहे राजभाऊ विरारवरून थेट डोंबिवलीला. का? कारण ना लडाखला जाताना येताना बरंचसं सामान ना माझं त्याच्याकडे होतं. तर मी त्याला बोललो इथे जगा. मेन म्हणजे रेन पॅन्ट माझी ना त्याच्याजवळ होती. आणि तिसरी गोष्ट माझे हे निगाड होते अनिलकडे. कारण मला आज ना पॅन्ट नाही घालायची. म्हटलं उगाच ती पावसात कंटाळ होता, त्यापेक्षा निगाड घालून ह्याच्यावरती रेन पॅन्ट घालतो. त्यामुळे आम्ही 4 जण इथे भेटलो. राजला बोललो म्हटलं इथेच आहे, कळंबुले जाण्यापेक्षा. तो बिचारा आला सकाळीच. बरं झालं. त्याला ॲक्च्युली घरी घेऊन जायचं होतं, पण घरी सगळे झोपलेत. बाकी पार्टनर एकदम नवीन रेनकोट घालून एकदम रेडी आहेत. राज, ते मला ते हे दे ना सामान. हे ना नाही घालतो बाई घालतो. हे बघ लांब जायचा विषय. तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप स्वागत आपल्या वंडर विथ सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या मराठमोळ्या ज्या चॅनलमध्ये आपल्या मोटो ब्लॉगिंग असतात, लाईफस्टाईल व्लॉग असतात, ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग असतात, अशा चॅनलवरती तुमचं खूप स्वागत आहे. आणि ते पण लडाख राईड नंतर. आणि ही आपली एक मान्सून राईडच आहे. शॉर्ट राईड आहे, एकदम खूप कमी डिस्टन्स आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या गावात आम्ही ज्या डेस्टिनेशनला चाललो आहे ते आज तुम्हाला पण आवडेल. तर व्हिडिओच्या शेवटी नक्की समजेल, म्हणजे व्हिडिओच्या मध्यांतरात तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललो आहे ते. तर नक्की आवडीने बघा. लडाख सिरीजसाठी मला जे सपोर्ट तुम्ही केला त्याबद्दल तर खूप धन्यवाद. ठीक आहे, माझ्या परीने मी व्हिडिओ बनवले, माझ्या परीने मी एन्जॉय केला. थोडी धावपळ झाली लडाखमध्ये कारण आमची पहिलीच ट्रिप होती ही. आणि लडाखला पण पहिल्यांदाच, आणि एवढ्या लांब आम्ही पहिल्यांदाच गेलो. तर तो एक नवीन अनुभव होता, त्यामुळे थोडी धावपळ झाली. त्यामुळे आता मला समजलं की बाबा नेक्स्ट टाईम फ्युचरमध्ये जेव्हा मी कधी 15-20 दिवसाचा प्लॅन बनवेन या म्हणजे एवढ्या लॉंग राईडसाठी, तर कसा बनवला पाहिजे ते मला आता समजलं आहे. आणि आपल्या ब्रिजवरती, रोडवरती आता खड्डे असणार, त्यामुळे सांभाळून गाड्या चालवल्या पाहिजे. कारण पाऊस 4 दिवस एवढा मुसळधार लागला ना, खरोखर मानलं पाहिजे पावसाला. कारण 27-28 तारीखपर्यंत एवढं गरम होत होतं की कधी पाऊस पडतोय. आणि जो पाऊस सुरुवात झाली पावसाला मस्त पडला एकदम. 4 दिवस गार करून टाकलं. म्हणजे हालत टाईट करून टाकली सगळ्यांची.
त्यामुळे ते पावसाचं एक काम म्हणजे त्याने काम केलेलं आहे. आज थोडा कमी दिसतोय पण सांगू शकत नाही. पण काल पाऊस जो पडला ना खतरनाक, म्हणजे पूर्ण दिवस पाऊस होता, पूर्ण दिवस. कधी तुटला आता. म्हणजे बरोबर टायमिंग भेटला बघ. हा कालपर्यंत काय नाही. ॲक्च्युली काल ना मी रात्री जाऊन भर पावसात जाऊन माझं चेन्स पॉकेट चेंज केलं. कारण आता हे दुसऱ्यांदा चेंज केलं. कारण जे पहिलंवालं जे होतं कंपनीचं त्याच्यानंतर मी 16,000 नंतर मी चेंज केलेलं. आणि त्यानंतर आता चेंज केलं कधी 35,216 किलोमीटर नंतर मी चेंज केलं. पण ठीक आहे, ह्यावेळी थोडंसं डोकं वेगळं लावलं का, कारण ह्यावेळी चेन जी आहे चेन ती 390ची आहे आणि जी रिंग असते ती 250चीच आहे. त्यामुळे आता थोडा फरक पिकअपमध्ये पडतोय मला, कारण माझा मेकॅनिकल पण बोललेला की तुला पिकअपमध्ये फरक पडेल का, की पिकअप झपकणं आता गाडी तुझी सुटेल. म्हटलं चांगलंच आहे बाई. पण आता खूप म्हणजे ते फील वेगळंच येतं आहे जरा म्हणजे चेन्स पॉकेट चेंज केल्यानंतर. नाही तर असं गचके खात होती पहिली. लडाख राईड आल्यानंतर सर्व्हिसिंग केली पण चेन्स पॉकेट गेलं. अजून एक काम आहे बाईकचं पण ते एवढ्यात नाही. ते आता त्याला बोलते 4-5 दिवस लागतील. ते काहीतरी कुठला तरी एक पार्ट गेला आहे त्याचा. पण म्हटलं आता ही राईड होऊ दे मग नंतर बघू. ॲक्च्युली ही राईड म्हणजे काय माहिती आहे मला, म्हणजे असं का नाही आहे कुठे मला ॲक्च्युली लांब पण जायचं नंतर कुठेच नाही. पण आज म्हटलं लडाखवरून आल्यानंतर आपले जे मित्र डेली जे आपल्या म्हणजे राईडला असतात माझ्यासोबत असतात त्यांना भेटायचं होतं. एक त्यांना पण ऐकायचं आहे की बाबा लडाखचा अनुभव म्हणजे तुमच्याकडनं. आपण सगळे व्हिडिओ लोक बघतातच यूट्यूबला, पण एक स्वतः जेव्हा आपण सांगतो तेव्हा जी वेगळी मजा असते. कारण बऱ्याच मित्रांना पुढच्या वर्षी जायचं आहे. तर म्हटलं फोनवर बोलण्यापेक्षा आपण एकत्र एक दिवशी येऊ, राईड पण होईल, सगळे भेटू. आपण खूप दिवस भेटलो पण नाही आहोत. तर म्हटलं ठीक आहे, एक जवळचं लोकेशन बघू आणि भेटू. असं बोलता बोलता आमचं प्लॅन झालं. हॅलो 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 हॅलो. आता येताना रेकॉर्ड झालंच नाही, कारण माझा जो कनेक्टर आहे ना त्याची पुढची ती नोकच तुटली. आता जस्ट बघितली. काय करणार, विलाज नाही, ऑप्शन नाही आहे. घाई गडबडी सगळं काय एक्स्ट्रा मी आणली नाही. ठीक आहे जाऊ दे चला. का आलं आला नाही अनिल पुढे आहे ना. पुढे थांबायचं का पुढच्या ब्रिजला, ब्रिज एन पीटीच्या इथे थांबूया. हा गरमीमध्ये ना उन्हामध्ये आम्ही जेव्हा सिग्नलला उभं राहायचो ना तेव्हा असं वाटायचं कधी एकदा सिग्नल निघतो सुटतो असं व्हायचा. पण आता पावसात एकदम भारी वाटतं. असं वाटतं की ना अजून थांबावं, अजून सिग्नल सुटला नाही पाहिजे. म्हणजे किती वेगळं फरक पडतो बघा लगेच पाऊस पडल्यानंतर. आणि पाऊस नाही पडला असता ना लोक अक्षरशः म्हणजे हालत खराब झाली असते लोकांची, लेट झाला असता पाऊस तर. पण बरं झालं पाऊस लवकर आला म्हणून थोडा थंडावा आला. आणि आला तो आला मस्त पडला 4-5 दिवस कंटिन्यू. त्यामुळे पावसामध्ये जरा बाईक चालवायला पण जरा मजा येते ना भिडो. फक्त काय जे पावसाचे जे चटके बसतायत ना मला इकडे हाताला लय बेकार बसतायत, चाप 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 करणं. वाव मोकळा रस्ता मोकळा आहे बघा. आई 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 बसले 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 चटके बसले मला, जोरात बसले. मजा आली मजा आली मजा आया रे भाई भिडो. अजित भाऊ नाही आहे, अजित भाऊ गावी गेले. आई गो बसला बसला चटका बसला. ए भावाची गाडी बघ. काय करू, फॉगलाईट लावू काय, फॉगलाईट लावतो भाई दिसत नाही गाडी आपली. आई 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 ग आई गो बसले आई ग बेकार बसतायत एकदम. वा वा वा
वा वा मस्त गाडी धुवून आली जरा. ये ओ. अरे आला आला पाऊस आला, पावसाची मजा घ्या. मजा ना आता, मजा ना बघा. ओ तिकडे लाईट लागलेला, लाईटला टाकलं ना पाणी उडणार चाप करणं, पण भीती वाटते लाईटला टाकायला. मला अजून पण काहीतरी प्रॉब्लेम आहे, फुल थ्रोटल देऊन पण ना 80च्या पुढे पळत नाही गाडी माझी. काय समजत नाही काय प्रॉब्लेम आहे अजून. ओ भिजू दे जरा, भिजू दे गाडीला. कंटाळले गरमीला नुसती. ऊन 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 ऊन. आता पाऊस घे, पाऊस. तर ढोक बघा ना इकडे, काळे काळे ढोक झाले बाबा. हो 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 हो, पूर्ण काळे ढोक. बिल्डिंग तिकडे दिसतच नाहीयेत. आई शप्पथ, आज पावसाचा काहीतरी जबरदस्त धुमछान. एअरपोर्टला पाणी भरलं की काय? नाही म्हणजे मला वाटतं असं पाणी भरलं का दिसतं इकडून लांबून बघितलं की. काय सांगू शकत नाही, भरेल पण पाणी. ओ गणपती बाप्पा मोरया. चला आता गावात जाऊ काय गणपती, तयारी जोरदार. हा बसतायत ना असे चाप चाप करून, खतरनाक वाले बसतायत. आता आपला एक पार्टनर जिथे उभा आहे, अजून कोण उभा आहे? अच्छा अनिल, अनिल बरोबर. मला वाटलं जाऊ दे याला, जाऊ दे. हा 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 हा. भाई आता जो आला ना पाऊस, पूर्ण भिजून टाकलं रे. एकदम चप 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 करून बसून आतमध्ये पण पाणी गेलं. हे बघ, थांबलंच पाहिजे होतं ते आतमध्ये पूर्ण पाणी गेलं बूट मध्ये. ते तिकडे येईल ना डायरेक्ट, तिथे उभे राहतील. हे आता ना ऐक ना, नाश्ता आता करायचा आहे ना, कारण तिकडे आतमध्ये काय भेटत नाही. हा मग कोणी पुढे जाऊ नको. कुठे माहित आहे ना तुला, ह्याला माहित आहे अभिषेकला. हा मग तू पुढे राहा मग. हा ठीक आहे चालेल. मग पुढे जाऊ नको एकदम कोणी, नाही तर परत शोधण्यात परत टाइम जाणार. हा अच्छा. आपले सगळे पार्टनर भेटलेत, पण म्हटलं आपण आता इथे थांबूया नको, कारण पावसाचा जोर वाढतोय. त्यामुळे म्हटलं आपण आता एक हॉटेल पकडू, थोडंसं पेटपूजा करूया आणि तिथेच आपण भेटू, तिथेच बोलू आणि तिथून मग पुढे जाऊ. म्हणजे तिथे आपण डिस्कस करू जे पण आहे ते. पण आता म्हटलं इथून निघूया, कारण पाऊस जबरदस्त आहे. त्यामुळे माझ्या बूटमध्ये पण, आपल्या रायडिंग बूटमध्ये पण थोडंसं हलकंसं पाणी गेलंय. पण आपले राजेश भाऊ आणि आहेत ते डायरेक्ट गावावरून येत आहेत, त्यामुळे आपले पार्टनर जास्त आज कोण नाही आहेत. अति पावसामुळे कोण बाहेर नाही पडलेत. पण जेव्हा पाऊस असतो ना तेव्हाच तर मजा आहे ना बाहेर पडायची. पाऊस नसल्यानंतर काय मजा नाही येत. ठीक आहे, काही लोक आरामात निघतात पाऊस म्हणजे चांगला पडल्यानंतर. आता सुरुवात आहे ना पावसाला, लोक आरामात निघतील ऑगस्टमध्ये वगैरे, सगळं ग्रीनरी आली की. हवा पण सुटली आहे, पण अजून तशी थंडी वाजत नाही आहे. कोण आहे? आरामात रे बाबा, इथे सगळं उभा आहे बघ. थोडासा जरी फटका बसला ना, पाणीच पाणी आहे, पाणीच पाणी रोडवर. वा 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 वा. धबधबा धबधबो. आईच्या गावात पाणी घाल सावकाश रे बाबा. आईच्या गावात इथपर्यंत पाणी आलं आता. पाणी गेलं आता, पाणी गेलं बूटमध्ये. शी मस्त मजा आली. हे बघा भरलंय बघा इकडे.
भरलोय बघ इकडे लेफ्ट साईडला. गावचे मळे भरतात ना तसं. म्हणजे पाऊस खतरनाक पडला इकडे बाई. हे बघ हे बघ, एक नंबर भाई. मुसळधार बोलतात ना तो याला, मुसळधार. हे बघ इकडे बघ, हे बघ. राईटला ठेवूच नको, राईटला. रोहितला येऊ दे रे बाबा, रोहितला येऊ दे. रोहित आला काय? रोहित चल चल पुढे चल, रोहित पुढे चल, रोहित पुढे चल, रोहितला पुढे चल. लेफ्ट साईडला ठेव गाडी. हा चला, एका स्पीड मध्ये जाऊ दे, स्पीड मध्ये जाऊ दे, स्पीड पकडा. अरे पावसाळ्याची पहिली राईड आहे भावा, आरामात. थांबू नका गाड्या, चल. आपला स्कूटरवाला थोडासा प्रॉब्लेम मध्ये येणार, बाईकचा काय प्रॉब्लेम नाही. हा, निघाले निघाले, चला. खड्ड्यांमुळे भीती, बाकी काय नाही. हा 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 हा, चला निघालो निघालो. अरे भाई परत आलं. हे सगळं इकडचं पाणी खाली येतंय बघा, वरचं, म्हणून सगळं इथे जमा होतंय पाणी. हा चला, मुंबई गोवा हायवेला तर पोचलो. मुंबई गोवा हायवे या बघा. अलिबाग 57, पेन 28 आणि गोवा 536. पण आपल्याला गावी जायचं नाही. म्हणजे मी असा ओरडतोय तर सगळं मी गावीच चाललोय, पण ते काय बोलणार, ते फीलच येतं इथे असं ह्या आपल्या मुंबई गोवा हायवेला आल्यानंतर. कुठे राहिले पार्टनर आपले? अरे आहेत, मागे आहेत. अति मुसळधार पावसात आम्ही निघालोय बाईक घेऊन राईडसाठी. म्हणजे काय दिवस पकडलाय बघा, 2 दिवस दिले आहेत हाय अलर्टचे, रेड अलर्ट. आणि त्या पावसात आम्ही निघालोय. सकाळी एवढा नव्हता, पण आत्ता मुंबई गोवा हायवे आम्ही जेव्हा पकडला तेव्हा एवढा खतरनाक पाऊस पडतोय ना, मुसळधार. हा, हे माझं नाही, माझं ते आहे. आता लपडे काय आलं, आम्ही जिकडे ज्या हॉटेलला थांबलोय ना, खतरनाक गर्दी आहे. हॉटेल त्रिमूर्ती म्हणून आहे, म्हणजे आपल्या गावाला जाताना भेटतं, लेफ्ट साईडलाच आहे. जो साई कृपा फेमस लपेटवाला आहे ना, त्याच्यासमोर. आणि गर्दी खतरनाक आहे, स्वतःला घ्यावं लागतं आपण इथे जाऊन. आम्ही आता मिसळपाव ऑर्डर केलेली आहे आणि इथे काय आहे, स्वतः घेऊन जावं लागतं. आता प्रॉब्लेम असा आहे, सगळ्यांची आता टरकलेली आहे. काय विचार करतायत, काय करायचं, पुढे जायचं की नाही. कारण पूर्ण रेनकोट घालून पण भिजायला झालंय बघा, पूर्ण भिजायला आलंय. हे रेन पॅन्ट आहे आणि हे बघा पूर्ण ओलं झालंय. आता मी विचार माझा हा आहे की आता ना जॅकेट घालणारच नाही. जॅकेट ठेवतो टॉप बॉक्समध्ये काढून. हा बघा सुरुवात झाली बघा. बाईक आम्ही इथेच लावले आहे बघा. चला चहा पिऊ गरमागरम आणि निघू पटापट. आता इथून 5 किलोमीटर आहे फक्त. आता काय एवढा प्लॅन केला आहे तर म्हटलं अर्धवट जाऊया नको, तिथे म्हटलं जाऊन येऊ, मंदिर पण होईल. आता ठीक आहे, आपले काही मेंबर आले नाही आहेत पावसामुळे, पण आता पावसाचे दिवस आहे तर पाऊस तर असणारच आहे, तिथं मजा घेतलीच पाहिजे. पण हा कसा अति पाऊस आहे थोडा. आता इथे किती आहे, 10 किलोमीटर ना, 13 मिनिटं दाखवत आहेत. ठीक आहे ना, 13 मिनिटं दाखवत आहेत ना. कर्नाळाचं उत्तराचं खाली कर्नाळाच्या अगोदर आहे ना, कर्नाळाची पुढे आहे, कर्नाळाची बर्ड सँच्युरी आहे ना. अशा प्रकारे नाश्ता झाला गरमागरम. बाईक पण माझी वॉश होऊन आली मस्तपैकी, टॉप बॉक्स एकदम क्लीन झाला. आणि आता मी निघालोय आपटेला. आणि चेन्स पकड बघा, कालच नवीन टाकून आणलं मस्तपैकी चकाचक. चलो निकलते. पावसाळ्यात ना बाईकने फिरायला खूप मजा येते, पण प्रॉब्लेम हा आहे की रायडिंग बूट आहेत ना त्याच्यामध्ये गेले पाणी, आणि एवढं चिकचिकीत झालं आहे ना की कंटाळा आला आहे मला. की असं वाटतं ना की सँडल घालून आलो असतो ना तर बरं झालं असतं. मूड ऑफ बघा. माझी जी माईक आहे ना, माईक त्याची कॉर्ड आहे ना, कॉर्ड पूर्ण तुटली बघा ही वाली. त्यामुळे एवढा मूड खराब झाला आहे ना माझा की कंटाळा आला आहे की कधी एकदा मी घरी पोचतो आणि तिला म्हणजे चेंज करतो आहे. तर आता पाऊस थोडा कमी झाला आहे
पण रस्ते एकदम क्लीन झाले आणि झाडं बघा कशी हिरवीगार झालेली आहेत. त्यामुळे राईड करायला तर खूप धमाल येते. त्या काही बोला, काही मित्रमंडळी आपली आली नाही, पण ठीक आहे, काही लोकांचे प्रॉब्लेम असतात, काही अचानक प्रॉब्लेम असा येतो की निघू शकत नाही. पण मिस केलं ह्या पहिली मान्सून राईडला, खूप मिस केलं ह्या मित्रांनी. खूप धमाल येते. आता आपले दोन काही मित्रमंडळी आहेत ते गावावरून येत आहेत, ते थांबले तिकडे टर्निंगला. तर आम्ही त्यांना बोललो तिथेच थांबा आणि ॲक्च्युली त्यांनीच आम्हाला हे लोकेशन सांगितलं की इथे मस्त छान मंदिर आहे, तिथे आपण बसून मस्त आपण लडाखच्या गप्पा मारू शकतो. तर म्हटलं ठीक आहे, आपण त्या मंदिरात जाऊ. आणि त्या मंदिराच्या पाठीमागेच काहीतरी नदी आहे, पण मला टेन्शन आलं आहे की अति पावसामुळे ती नदीला पण पूर आला आहे असं आम्हाला समजलं आहे सकाळीच. तर बघू तिकडे गेल्यानंतर काय परिस्थिती आहे. हे बघा, हे आपल्या राजेश भाऊ आलेत आपल्या गावावरून मस्तपैकी मच्छी मटण आणि गावठी कोंबड्याचा रस्सा खाऊन, आणि 4 व्हीलरमध्ये सुके आहेत. आम्ही बघा कसे ओले झालो आहे, त्यामुळे एकदम मजा मारून आलेत गावावरून. चला निघूया पुढे पटापट, कारण लेट होणार. तुम्हीच पुढे व्हा, आम्ही मागे थांबतो, कारण आम्हाला माहीत नाही रस्ता इकडचा. आणि हा आपटे गाव आहे मित्रांनो, आपटे गाव. ॲक्च्युली लडाखनंतर आल्यानंतर ना ह्या माणसाला भेटायचं होतं, राजेश भाऊंना, खास करून मला, कारण त्यांना मोस्टली पुढच्या वर्षी जायचं आहे लडाखला. तर त्यांना ऐकायचं होतं माझ्या तोंडातून, की माझ्यासमोर बसून ऐकायचं की लडाखचा एक्सपिरियन्स काय आहे. तर खास त्यांच्यासाठी हा प्लॅन होता आणि आपल्या मित्रमंडळींसाठी. पण ठीक आहे, जी पण मित्रमंडळी आले त्यांच्यासोबत आपण गप्पा मारू या निसर्गाच्या सानिध्यात बसून. तर फायनली आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनच्या इथे. आणि हे ना मंदिर आहे बघा, शिव मंदिर आहे. आपटा गाव आहे मला वाटतं पुढे, आणि ना पाठीमागे इकडे नदी आहे. आणि पाऊस आता थोडासा संतधार चालू आहे, पण अजून चालू आहे, गेला नाही आहे. आणि आपटा मुंबई गोवा हायवेला लागूनच हे गाव आहे. आणि आतमध्ये आल्यानंतरच हे मंदिर भेटतं. आता मंदिरात आलं आहे. हे मंदिर बांधणार आहे ते ओमप्रकाश, जुने ऍक्टर, हां हिंदी पिक्चर त्यांनी बांधलेले आहे. अच्छा. तो त्यांनी बांधून दान केलेलं आहे मंदिर. तर मला दिला लागते सगळं. प्रसाद संपला. रवींद्र भाऊ आमच्या, मला वाटतं पहिल्यांदाच झाले, रवींद्र ठाकूर सर विजय लडाखला जाताना आम्हाला सोडायला आलेले, त्याच्यानंतर आता आलेत. आणि योगा खूप चांगला आहे. भाऊ दोन्ही पण गावी जाऊन आलेत मस्त, आणि पावसाची मजा घेत आलेत. तुम्ही कोकणातले जात ना? अच्छा, वडकलचे आहात. अच्छा, म्हणजे आज आमचा मालवण बघून आलात. नेहमी जातो मी मालवणात. माझा आवडता विषय आहे कोकण. म्हणजे मी रेल्वेमध्ये सर्व्हिस केली आतापर्यंत. अच्छा, म्हणजे 41 वर्ष मी रेल्वेची सेवा केली आहे. हो ठाकूर साहेब, ठीक आहे. एक माझ्याकडनं लडाखची आठवण. अरे वा, थँक्यू. अजून रोहित राहिलेला, तुला काय दिलेलं आहे, यांना काय द्यायची गरज नाही. आणि हे तुमच्या आहे, एक लडाखची आठवण. हो, किंमत कमी आहे पण आठवण महत्त्वाची आहे, बरोबर ना? हे बघा, हे मंदिर आहे. इथे आपण आम्ही दर्शन घेऊन मस्त की जरा शांत बसणार आहोत. आपले बरेचसे मेंबर आले नाही आहेत. ब्रिजला लावा, ब्रिज जेव्हा उघडा, हे 4 व्हीलरला लावा, मागे इनोवाला मागे.
सिरियस नका. मंदिरामधून आम्ही निघालो थेट मंदिराच्या पाठीमागेच ना ही नदी आहे आणि ह्या नदीला ना आलेला पूर, कारण रात्रभर पाऊस पडून नदीला खतरनाक पूर आलेला आणि एवढं पाणी स्पीडने धावत होतं ना की आमची टरकली हे पाणी बघूनच. आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ इथे टाईमपास केला आणि आमचे मित्रमंडळी काही होते अतिशहाणे, त्यांना जायचं होतं पुढे, पण त्यांची तेवढी डेअरिंग नव्हती आणि तरी पण ते काय बोलणार, खाज होती ना, तर त्यामुळे ते थोडे पुढे गेले फोटो काढण्यासाठी, कारण फोटो इम्पॉर्टंट असतात अशा पावसामध्ये, कारण इंस्टाग्राम वाट बघत असतं ना अपलोड किंवा पोस्ट करण्यासाठी काहीतरी चांगलं. तर ते ट्राय करत होते थोडासा पाण्यात जाऊन मस्तपैकी शूट करायला, पण ते काही त्यांनी जमलं नाही, कारण असं आम्हाला समजलं की पुढे 3-4 किलोमीटरवरती काहीतरी बस झालेली पलटी. तर त्या घाबरून आम्ही पुढे गेलो नाही, कारण आम्हाला ना हे बघा, हे जे काका भेटले, ह्या काकांनी आम्हाला सांगितलं पुढे जाऊ नका, पुढे पाणी खूप आहे, म्हणजे 2 पुरुष पाणी खोल पाणी आहे, म्हणजे एवढं पाणी रस्त्यावर आलेलं. आणि हे कोणाचं तरी पीठ पडलेलं गव्हाचं नाही, सॉरी माहीत नाही, पण काका आम्हाला बोलले पुढे जाऊ नका कारण बस झाली आहे पलटी. कारण त्या बसवाल्याला अंदाज नाही आलेला, त्यांनी बस पुढे घेऊन गेला आणि काहीतरी त्याचे पुढची चाकं कुठे खाली गेली माहीत नाही, खड्ड्यात गेली, पण पूर्ण गाडी अशी पलटी झाली बस. आणि त्यामुळे आम्ही थोडं घाबरल्यामुळे आपली मित्रमंडळी पण घाबरली, कारण भिजून पूर्ण कशी कुडकुडत होती, कडाक्याची थंडी लागते ना तशी, आणि पूर्ण आतमध्ये पाणी गेलेलं आहे एकदम. म्हणजे कसं झालेलं माहीत आहे, कधी एकदा घरी जाऊन गरम पाण्याची आंघोळ करतोय आणि झोपते असं झालेलं. पण काय झालं, भिजल्यामुळे आम्ही झालो ओले पूर्ण, आणि ते ओले झाल्यामुळे कडक थंडी वाजत होती आम्हाला. तर आमच्या पोरांना लागली कडाक्याची भूक, तर आम्ही आता चाललो आहे मस्तपैकी जेवायला झणझणीत. परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.